मांडवी बीच हा रत्नागिरीचा मुख्य शहरी समुद्र असून तो त्याच्या आकर्षक काळ्या प्रसिद्ध आहे. ऐतिहासिकदृष्ट्या हा समुद्र किनारा या प्रदेशासाठी एक महत्त्वाचे बंदर म्हणून वापरले जात असे. तो ऐतिहासिक रत्नदुर्ग किल्ला, ज्याला भगवती बंदर किल्ला म्हणून ओळखले जाते, आणि येथे एक आधुनिक कमान आहे, जिला अनेकदा रत्नागिरीचे प्रवेशद्वार म्हणून संबोधले जाते. मांडवी बीच हे अरबी समुद्रावरील जुळलेले असून आज अधिक करून एक मनोरंजनाचे ठिकाण, सनसेट साठी प्रसिद्ध ठिकाण झाले आहेत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं व्लॉगमध्ये. तर आपण गेल्या पार्टमध्ये दाखवलं होतं की कोहिनूरच्या बाजून जो रस्ता आहे तिकडून कसा व्ह्यू भेटतो, भाटे बीच वगैरे पूर्ण सिटी कशी दिसते. तर मित्रांनो, आपण आता जात आहोत इथूनच रत्नागिरी साईडला जायचं आहे. हे कोहिनूर हॉटेल आहे बाजूला रत्नागिरीचं. हे बघा, हे हॉटेल आहे, एवढं मोठं हॉटेलच आहे त्यांचं. तर इथून खाली उतरलं की लगेच भाटे बीच लागतो. तर मित्रांनो, हे बघा, हे समोर आहे ते गणपतीचं मंदिर, गणेश मंदिर भाट्यामधलं. खूप छान मंदिर आहे. आणि हे बघा मित्रांनो, हे पूर्ण आहे भाटे बीच, जिथे आपण लास्ट व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असाल, भाटे बीचचा तुम्हाला दाखवलं. तर हे आहे पूर्ण भाटे बीच. तर मित्रांनो, आता आपण जात आहोत रत्नागिरीमध्ये मांडवी इथे, आणि तिथूनच तुम्हाला एकदम स्ट्रेट जायचं आहे. म्हणजे रत्नागिरीतलं हे एस टी स्टँड आहे. तर मित्रांनो, इथूनच तुम्हाला सरळ जायचं आहे एकदम. आणि मित्रांनो, सगळं लक्झरी वगैरेचे तिकीट्स वगैरे या साईडलाच मिळतात. आठवडा बाजार जो लागतो रत्नागिरीमध्ये, तर आठवडा बाजार हा इथे असतो, इकडे आतमध्ये. आणि इथे लेफ्ट साईडला एक्झॅक्टली ट्रान्सपोर्टेशन पण आहे. म्हणजे इथून तुम्हाला कुठेही इंडियामध्ये ट्रान्सपोर्टेशनने सामान वगैरे पाठवत असेल तर इथे सगळं सामान भरतात ट्रान्सपोर्टने पाठवण्यासाठी. आणि इथूनच तुम्हाला थोडंसं सरळ जायचं आहे. 500 मीटर्स नंतर मांडवीसाठी लेफ्ट मारायचं आहे. तर इथून मित्रांनो तुम्हाला घ्यायचं आहे लेफ्ट. तर इथून एकदम स्ट्रेट आहे मित्रांनो. महाराष्ट्र पोलीस. तर इथून मित्रांनो तुम्हाला आतमध्ये यायला लागेल. तर मित्रांनो, हा आहे समोरचा मांडवी. इकडे आज खूप जास्तच पब्लिक आहे. बघू, शूट करायला भेटलं तर नक्कीच आपण पुन्हा एक्सप्लोर करू. भेटू तुम्हाला पुढच्या थोडंसं पार्टमध्ये. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत ब्लॉगमध्ये. तर आपण आता तुम्हाला मांडवीत दाखवणार आहेत. तर आम्ही आता जस्ट पार्किंगमध्ये आलो, कारण की खूप ट्रॅफिक होतं, त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं थांबावं लागलं. तर इथे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत की मांडवी ही कशी आहे. आणि तुम्ही नक्कीच तुम्ही आलात की नक्कीच तुम्ही एकदा विजिट करा मांडवी इथे. तर हा मित्रांनो मांडवीचा गेट आहे एंट्रीचा. तर मित्रांनो, ही जे लाईट्स वगैरे आहेत आजूबाजूला, ते 7 आणि 7:30च्या नंतर थोडेसे चालू होतात, कारण समर सीझनमध्ये थोडेसे लेट चालू होतात. तर आपण त्याच्यानंतरचा पण तुम्हाला शॉट दाखवू की चालू झाल्यानंतर किती छान दिसते मांडवी.
समर सीझनमध्ये जेवढा छान दिसतोय त्याच्यापेक्षा छान अजून तो रेनी सीझनमध्ये अजून याच्यापेक्षा बेटर दिसतो तो. तर मित्रांनो कधी आलात तर या साईडला तुम्हाला सगळे बगीज वगैरे भेटणार आणि थोडा नाश्ता वगैरे असेल काय नसेल त्या साईडला तुम्हाला मिळून जाणार. थोडंसं मित्रांनो थोडंसं लांब आहे, पण एवढंच आहे की जेवढं तुम्ही पुढे पुढे जाल तेवढं तुम्हाला समुद्राची वाईस पण तेवढी अजून क्लिअरमध्ये येईल. इकडून थोडंसं हाईट त्याची ग्रो केली आहे कारण की इथे रेनी सीझनला पाणी खूप खूप वरती असतं आणि लाटा पण खूप जोराने मारतात इथे. तर मित्रांनो इथे मांडवी पोर्ट ह्याला का म्हणतात याच्या पाठी कारण आहे. कारण की इकडे पूर्वी आहेत ना, म्हणजे आता थोडंसं डेव्हलप झालं इथे, पण इथे पूर्वीच्या काळामध्ये इथे म्हणजे हा पुरा पोर्ट असा ओपन असायचा आणि इकडे मोस्ट ऑफ इथे ना बाजूला बोट सगळे लागायचे. जे मुंबईला जे भाऊचा धक्का जो आहे माझगावच्या बाजूला किंवा मस्जिद बंदरच्या बाजूला जो भाऊचा धक्का आहे तर तिथून शिप इथे पहिले सोडायचे कारण की एवढा पहिला ट्रान्सपोर्टेशनचा सोर्स एवढा जास्त नव्हता. ओढही बेबंद श्वासात ध्यासात स्वप्नात येणे तुझे भांबावल्या माझ्या ओरात स्पर्शात रेशीम काटे तुझे मनमोराचे जादू भरे हे पिसारे मेंदीने शकुनाच्या मेंदीने हसले रे क्षण माझे हसले रे फुलले रे क्षण माझे फुलले रे फुलले रे क्षण